त्या शंका आता कमिशनर साहेबांशी आम्ही बोलून घेऊ, ते काय बोलतात हे आल्यानंतर मी आपल्या सर्वांना सांगतो. परंतु बिवलकरांच्या प्रकरणामध्ये काल तुम्ही नवी मुंबई पोलीस आयुक्तांची तुम्ही भेट घेतली, परंतु बिवलकर प्रकरणात अद्याप देखील कोणता गुन्हा दाखल होत नाही. खरं तर वन खात्याने त्या सगळ्या संदर्भात गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत. आता CP साहेबांवर इतका दबाव आहे, त्यांनाच कळेना काय चाललंय. आता आम्ही जेव्हा त्यांना भेटलो आणि त्यांना सांगितलं अहो राज्य सरकारमध्ये असणारा एक विभाग म्हणजे कुठला तर फॉरेस्ट विभाग, वन खातं, यांनी तुम्हाला पत्र लिहिलंय पोलिसांना की बिवलकरवर कारवाई करा, तरी तुम्ही कारवाई करत नसताल आणि ते आम्हाला काय सांगतं आम्हाला सुप्रीम कोर्टचा अभ्यास करावा लागेल, आम्हाला विविध गोष्टींचा अभ्यास करावा लागेल. आता पोलिसांनी एवढा अभ्यास सुरू केला तर काय चमत्कारच या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी होणार आहे. सरळ सरळ तुमचा वन विभाग म्हणतोय की या बिवलकरवर कारवाई करा, तरी तुम्ही कारवाई करत नसाल तर तुमच्या कुठं ना कुठेतरी प्रेशर आहे. आज कॅबिनेटची बैठक आहे, त्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये या सरकारने तिथं निर्णय घेतला पाहिजे की शिरसाट जे आहेत जे 22 दिवस तिथं चेअरमन म्हणून आले होते आणि 5,000 कोटीची करामत भ्रष्टाचार त्या ठिकाणी त्यांनी केलेला आहे, त्यांना घरी बसवा, त्यांना बाहेर काढा आणि बिवलकरवर तिथं कारवाई करा. आणि कुठंतरी या राज्य सरकारमध्ये असणारे नेते जे काय जमीन माफिया झालेले आहेत, जसं पुण्यामध्ये जैन हाऊसिंग सोसायटीचं आपण बघितलं तर तिथेही भाजपचाच एक नेता हा जमिनीचा माफिया झाला आहे. भाजपचं कार्यालय सरकारी जमीन सहजपणे त्या ठिकाणी दिलं जातं की तिथेही आपल्याला जमीन माफिया आणि अशा विषय फक्त हे दोनच आहेत असं नाही, असे अनेक विषय आहेत. त्यामुळे या सरकारमध्ये कॉन्ट्रॅक्टर, जमीन माफिया, गुंड ह्यांचं हे सरकार आहे, सामान्य लोकांचं नाही असं आमचं मत आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.